राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती 26 जून 1874 साली कागलच्या घाटगे घराण्यात महाराज जयसिंगराव घाटगे आणि माता राधाबाई यांच्या पोटी जन्माला आले। जन्मताच प्रचंड बुद्धिमान, कमालीची बलाढ्य शरीरयष्टी आणि व्यवहार चातुर्यासोबत लाभलेली जिज्ञासा ही महाराजांची गुणवैशिष्ट्ये होती। 1894 साली जेव्हा महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला त्या दिवसापासून महाराजांनी रयतेच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं। आज महाराजांच्या जयंतीदिनी त्यांच्या आयुष्यातील एका विशेष आठवणीला उजाळा देऊया। नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल। ही गोष्ट आहे तोफांच्या नांगरांची। कदाचित हा शब्द ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल। तोफा आणि नांगर हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत। एकाचा संबंध युद्धाशी तर दुसऱ्याचा शेतकऱ्यांशी आणि त्याच्या काळ्या आईशी। पण करवीर नरेश राजर्षी शाहू महाराजांनी ही किमया साधली आणि तोफा आणि नांगर हे दोन शब्द जोडले। पहिल्या महायुद्धाची धामधूम जगभरात सुरू होती। युद्धाच्या ज्वाळांनी जगभरातल्या व्यापार व्यवसायावर मोठा परिणाम केला होता। युद्ध सुरू होऊन 2 वर्षे उलटली तरी ते थांबायची चिन्हे दिसेनात। अशा काळात अनेक उद्योजक निराशेच्या गर्तेत सापडले। याचा सर्वात मोठा परिणाम झाला तो कृषी आणि कारखानदारीवर। भारतावर ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळं आणि ब्रिटिश युद्धात गुंतल्यामुळं सगळी आयात थांबली। कारखानदारी आता संपते की काय असा प्रश्न निर्माण झाला। अशा काळात महाराष्ट्रातले एक नामवंत उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर सुद्धा निराश झाले। त्याचं झालं असं की किर्लोस्करांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील किर्लोस्करवाडी इथं लोखंडी नांगरांचा कारखाना सुरू केला होता। लाकडी नांगर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना किर्लोस्कर बंधूंच्या या प्रयोगाचा चांगलाच फायदा झाला। नांगरणीचे काम सोपे झाले आणि नांगराची झीजही कमी झाली। पहिल्या युद्धाची झळ किर्लोस्करांच्या कारखान्यालाही बसायला लागली। दुष्काळात 13वा महिना म्हणजे 1916 साली आयात पूर्णतः बंद झाली आणि कारखान्यातील कामगारांसमोर बेकारीचा प्रश्न हा वासून उभा राहिला। शेतीप्रधान देशात नांगराविना काम कसे करणार? शेती अडचणीत आली। परिणामी बेकारी आणि उपासमारी या 2 अभद्र बहिणी हातात हात घालून समोर उभे आल्या। किर्लोस्कर खचून गेले, पण ते नव्यानं उभे राहिले। त्या काळात नांगरासाठी लागणारी पट्टी जर्मनीवरून यायची, लोखंड तर यायचं बंदच झालं होतं। या अडचणीच्या काळात लक्ष्मणराव किर्लोस्करांमधला कल्पक उद्योजक जागा झाला आणि त्यांनी पुण्याचे प्रसिद्ध व्यापारी राजभाई आदमजी यांच्याकडून बीड धातूचे स्क्रॅप मागवले। किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना नंतरच्या काळात नांगरासाठी लागणारे रंगही मिळेनासे झाले। त्याचे निकड भागवण्यासाठी लक्ष्मणरावांनी उत्तरेतून काव मागवली आणि जवसाच्या तेलात मिसळून रंग तयार केला। पण म्हणतात ना, संकटे इतक्यात हार मानत नाही। ही नवी कल्पना अपुरी पडली। स्क्रॅपचा पुरवठा बंद पडला आणि शेतकऱ्यांसमोर प्रश्न अधिक बिकट झाला। अशावेळी लक्ष्मणराव किर्लोस्करांना एक नवी कल्पना सुचली आणि या कल्पनेनं इतिहासाच्या विशाल पटलावर एक अद्भुत गोष्टीला जन्म दिला। कोल्हापूर संस्थानातील किल्ल्यांवर काही तोफा गंजत पडलेल्या आहेत याची लक्ष्मणरावांना आठवण झाली। ही गोष्ट लक्ष्मणरावांचे पुतणे म्हणजेच शंकरराव किर्लोस्करांना समजली आणि त्यांनी कोल्हापूर टेक्निकल स्कूलचे SV काटे यांच्याशी संपर्क साधला आणि करवीर नरेश राजर्षी शाहू महाराजांची भेट घालून देण्याची विनंती केली। शाहू महाराजांसोबत सावलीप्रमाणे राहणारे महाराजांचे धाकटे बंधू बापूसाहेब महाराजांना किर्लोस्कर मंडळींची अडचण समजली। त्यांनी सर्वांना राजवाड्यावर बोलवलं आणि महाराजांना म्हणाले, महाराज, किर्लोस्करांची माणसं आलीत, काय काम काढलंय? महाराजांनी आपुलकीनं विचारलं। महाराज त्यांना आपल्या किल्ल्यावरच्या तोफा हव्यात। बापूसाहेब महाराजांनी थेटच सांगितलं, तोफा? आणि त्या कशासाठी? महाराजांचा पुन्हा प्रश्न आला। बापूसाहेब म्हणाले, महाराज, युद्धामुळे लोखंड मिळत नाही, नांगर बनवण्यासाठी तोफा लागतील। गोरगरीब शेतकऱ्यांना आईच्या मायेनं बघणारे शाहू महाराज पटकन म्हणाले, असं होय, शेतकऱ्यांच्या उपयोगी जर तोफा पडणार असतील तर द्या त्यांना। किर्लोस्कर शहाणा माणूस आहे। हे उद्गार ऐकून शंकरराव किर्लोस्करांच्या डोळ्यात अश्रू आले। शंकरराव महाराजांना धन्यवाद देऊन बाहेर पडले आणि म्हणाले, राजा म्हणून राजेपणाचे जीवन न जगता या राजानं आपले राजेपण केवळ रयतेच्या हितकल्याण आणि सुखासाठीच वेचल्यानं राजाला रयतेच्या अडचणी समजल्या आणि उदार अंतःकरणानं त्यांनी त्या सोडवल्या। या राजानं तोफांच्या बदल्यात माझ्याकडून एक दमडी देखील घेतली नाही। त्या राजाला माझा हजारो वेळा मुजरा, असं पुटपटत समाधानी अंतःकरणानं शंकरराव किर्लोस्करवाडीला परतले। ही आठवण स्वतः शंकरराव किर्लोस्करांनी आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे। रयतेसाठी आपलं आयुष्य खर्च करणाऱ्या करवीर नरेश राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना तरुण भारतकडून विनम्र अभिवादन। धन्यवाद।